पृथ्वी रसातळाला गेली हे वाचत असताना सहज माझ्या डोक्यात असा विचार आलेला होता, जो आज सहज आठवला, तुम्हाला बोलून दाखवला. तर भगवंताचा वराह अवतार सर्वश्रेष्ठ आहे. देवाने आपल्यासाठी असा अवतार धारण केलाय. वराह म्हणजे काय, तर मराठी भाषेत त्याला डुक्कर म्हणतात. या प्राण्याकडे पाहिलं तर माणसाला किळस येते, पण देवाने आपल्यासाठी असा अवतार धारण केलाय. कारण देव भक्तासाठी काहीही करतो. या पृथ्वीच्या रक्षणासाठी भगवंताने असा अवतार धारण केलाय. पण हा हिरण्याक्ष होता तरी कोण? शुकाचार्य सांगतात, हा हिरण्याक्ष ऋषी कश्यपांचा मुलगा होता. ऋषी कश्यप एवढे महान, एवढे श्रेष्ठ ऋषी होते, एवढे विद्वान, एवढे महान ऋषी आहेत. जर अशा महान ऋषीचा मुलगा एक राक्षस कसा असू शकतो? कारण यथा बीजम तथा फलम, जसा बाप आहे तसा मुलगा असायला पाहिजे. पण एका महान ऋषीचा मुलगा असा राक्षस जन्माला आला, कारण चुकीचं कर्म घडल्यामुळे. कश्यपांच्या अनेक पत्न्यांचा इतिहास प्रसिद्ध आहे पुराणामध्ये. कश्यपांना अनेक पत्न्या होत्या. त्यापैकी एक जोडी आहे कद्रू आणि विनिता नावाची. कद्रू पासून सगळे नाग जन्माला आले आणि विनिता पासून गरुड आणि अरुण नावाचे 2 पुत्र जन्माला आले. ज्यापैकी गरुड तुम्हा सर्वांना ठाऊक आहे, गरुड हे भगवान विष्णू यांचं वाहन आहे. आणि अरुण नावाचा अजून एक मुलगा होता, तो भगवान सूर्यदेव यांच्या रथाचा सारथी आहे. कश्यपांची अजून एक पत्नीची जोडी होती दिती आणि आदिती नावाची. तर या दिती पासून राक्षस जन्माला आले आणि आदिती पासून सगळे देवता जन्माला आले. या दिती पासूनच हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप असे 2 असुर जन्माला आले. आणि हे असुर पूर्वजन्मी कोण होते हे देखील शुकाचार्य सांगतात राजाला. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे पूर्वजन्मामध्ये भगवंताच्या दारातील म्हणजे वैकुंठातील भगवंताच्या द्वारातील द्वारपाल होते, जय आणि विजय नावाचे. ज्यांना संकादिकांच्या शापामुळे राक्षस कुळात जन्माला यावं लागलं, राक्षस म्हणून जन्माला यावं लागलं. एकदा संकादिक हे वैकुंठात गेले असताना जय आणि विजय द्वारपाल म्हणून दारामध्ये उभे आहेत. पण भगवंताच्या दारात राहून त्यांना अभिमान झालेला होता. संकादिक जसं त्या ठिकाणी आले, संकादिक एवढे महान ऋषी आहेत, समोर आल्यानंतर जय आणि विजय यांनी दर्शन घ्यायला पाहिजे, दंडवत करायला पाहिजे. पण त्यांनी दर्शन सुद्धा घेतलं नाही, आदरपूर्वक प्रणाम सुद्धा केला नाही. बरं ठीक आहे, हात नाही जोडले तर जोडले, पण मनात तरी आदराची भावना सुद्धा आणली नाही. कारण अभिमानग्रस्त जर मन असेल तर त्या मनामध्ये कुणाविषयी आदर येत नसतो. संकादिकांनी मनातून जाणलं की जय आणि विजय यांना अभिमान झालेला आहे. तेव्हा त्यांनी शाप दिला की तुम्ही देवाच्या दारात राहण्याच्या आता लायक राहिला नाही, कारण तुम्ही अभिमानी झालात. म्हणून तुम्हाला भयंकर अशा तीन वेळा तुम्हाला राक्षस योनीमध्ये जन्माला यावं लागेल असा शाप दिलेला होता. जेव्हा शाप दिला तेव्हा जय आणि विजय यांचा अभिमान तेव्हा गळून पडला आणि संकादिकांना माफी मागायला लागले. तेव्हा त्यांनी शाप दिला की 3ही जन्मामध्ये तुमचा उद्धार भगवंताच्या हातून होईल आणि तुम्हाला मुक्ती मिळेल. परत तुम्ही या ठिकाणी याल. 3 जन्म पूर्ण झाले की परत या ठिकाणी वैकुंठाची तुम्हाला प्राप्ती होईल आणि 3ही जन्मामध्ये तुमचं मरण भगवंताच्या हातून होईल. म्हणून या जोडीने पहिला अवतार म्हणजे पहिला जन्म घेतला, तो म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप नावाने. तेव्हा हिरण्याक्षाचा उद्धार करण्यासाठी भगवंतांनी वराह अवतार घेतला, सर्वांना ठाऊक आहे, आता सांगितलं. आणि हिरण्यकश्यपचा उद्धार करण्यासाठी भगवंतांनी नरसिंह अवतार धारण केला. पुन्हा ही जोडी परत जन्माला आली त्रेतायुगामध्ये, रावण आणि कुंभकर्ण नावाने. तेव्हा भगवंतांनी राम अवतार धारण करून यांचा उद्धार केलेला आहे. परत या जोडीने 3रा जन्म घेतला द्वापर युगामध्ये शिशुपाल आणि दंतवक्र नावाने. तेव्हा भगवंतांनी कृष्णावतार धारण करून यांचा उद्धार केला. अशा प्रकारे या हिरण्याक्षाचा इतिहास शुकाचार्य राजा परीक्षित यांना सांगतात.